ठिकाणाहून मोठमोठाले हायवा टिप्पर जात असतात। अनेक या ठिकाणी बाजूला महात्मा गांधी शाळा आहे, जवळच महात्मा फुले शाळा आहे। त्या शाळेमध्ये अनेक लहान लहान विद्यार्थी मजूर या ठिकाणाहून जाणं येणं करतात। रस्त्याच्या या बाजूस त्या बाजूस जाणारे विद्यार्थी अनेक आहेत, वयोवृद्ध आहेत। परंतु या ठिकाणी या रोडवर ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जे रोड केलेला आहे, या रोडावर अद्यापही या ठिकाणी हे केलं नाही, ब्रेकर केले नसल्यामुळे आजच्या अपघाताच्या संदर्भामध्ये अपघातामध्ये जवळपास एक कुरुंद्या येथील एक लेडीज आहे आणि एक पुरुष हे जाग्यावरच या ठिकाणी गेलेले दगावलेले आहेत। दोन लहान लहान 4-5 वर्षाचे मुले आहेत। या ठिकाणी देवराज मेडिकलच्या बाजूला हा अपघात झाला आणि त्याच्याच बाजूला एक महामानव फायनान्स आहे। त्या फायनान्समध्ये काम करणारी एक तरुणी जे सोनटके नावाची सूर्यतळ नावाची जी तरुणी आहे, त्या मुलीने स्वतः त्या एका मुलाला हातात उचलून तिनं त्याचा जीव वाचवला। अशा प्रकारे 2 मुलं थोडेसे स्वरूपामध्ये त्यांना जखमी आहेत आणि एक महिला ख्यातमारच्या हॉस्पिटल। यावर तुम्हाला काय वाटते, कुणाचं याच्यावर नियंत्रण असायला पाहिजे? महसूल विभागाचं दुर्लक्ष आहे, जेणेकरून आम्ही जवळपास मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। मी जवळपास 10-12 वर्षापूर्वी या इटभट्टीच्या संदर्भामध्ये मी उपोषणाला बसलो होतो, परंतु इथला जो महसूल कर्मचारी आहे, अधिकारी आहेत, त्यांनी अद्यापही त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही। मला वाटते काल परवा गेल्या महिन्यामध्ये रुपेश इंगडे नावाचा एक पत्रकार, तो सुद्धा हिंगोली जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी तो उपोषणाला बसला होता। त्या ठिकाणी हातूर काहीतरी आजच्या अपघाताला दोषी कोण असेल असं वाटतं तुम्हाला? आजच्या अपघाताला प्रामुख्यानं इथलं प्रशासन जबाबदार आहे, जे की महसूलचा याच्यावर नियंत्रण नसल्यामुळं आज निर्दोष अशा 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि एक महिला आणि एक पुरुष ही कुरुंदा इथे शोककळा तर पसरलीत, परंतु आज वसमत शहरामध्ये या मदिना चौकात आंबेडकर नगरमध्ये दलित आणि मुस्लिम हे एकोप्यानं राहणारा समाज आहे। आज जेवढा मुस्लिम समाजावर त्या निसर्गानं घात केला, तेवढाच आंबेडकरी चळवळीतही तेवढ्याच प्रमाणात घात झालेला आहे। सर्व या ठिकाणी लोक भयभीत आहेत। रस्त्यावर उतरण्याच्या आम्हाला आमच्या लेकराची काळजी वाटत आहे। आज टिप्पर आहे, ओव्हरलोड होता का? टिप्पर हा सनवटने भरून फुल ओव्हरलोड आहे, त्याच्यावर महसूलचं कसल्याही प्रकारचं नियंत्रण नाही। त्यामुळं 1:30 वाजताच्या 1-1:15च्या दरम्यान हे टिप्पर आलं कसं? खऱ्या अर्थानं एवढ्या ओव्हरलोड गाड्या ह्या एकतर सकाळी 5च्या अगोदर यायला पाहिजेत, रात्री 12च्या नंतर यायला पाहिजे। याला जबाबदार महसूल आहे असं मला वाटतं।